नमस्कार मंडळी, मी अपेक्षा साळुंखे आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सो वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. ऑफिस, स्कूल, कॉलेज किंवा कोणतंही स्पेशल ओकेजन असू दे, पूजा असू देत किंवा तुम्हाला फिरायला जायचं असेल, तरीही सर्वात जास्त वापरला जाणारा कपड्याचा प्रकार म्हणजे आहे कुर्तीज. सो आज आपण बघूयात असे कोणते 5 कुर्तीजचे प्रकार जे तुमच्याकडे तुमच्या कपाटामध्ये असणं खूप आवश्यक आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत राहा. कुर्ती क्रमांक 1, काळी म्हणजे ब्लॅक कुर्ता. ब्लॅक कुर्ती ही सगळ्यांकडे असली पाहिजे. का असं म्हणतेय? कारण की मी एकतर ब्लॅक लवर आहे, पण म्हणून नाही तर ब्लॅक हा युनिव्हर्सल कलर आहे. म्हणजे ब्लॅकला आपण कोणत्याही प्लाझो पॅन्ट्स, कोणत्याही प्रकारच्या जीन्सेस, कोणत्याही प्रकारचे बॉटम वेअर यूज करून त्याला इझिली स्टाईल करू शकतो. कोणत्याही कलरवर ब्लॅक कलर हा इझिली जातो, म्हणून त्याला युनिव्हर्सल कलर असं म्हटलं जातं. आणि ब्लॅक कलर हे ऑफिस वेअरसाठी परफेक्ट आहे, म्हणून ब्लॅक कलरची कुर्ती सगळ्यांकडे असली पाहिजे. आता ब्लॅक कलरच्या कुर्तीमध्ये तुम्ही एक काम करू शकता, वेगवेगळे पॅटर्न डिझाईन करू शकता. आत्ता थोड्याच दिवसांपूर्वी मी काही सेलिब्रिटीजला पण पाहिलं होतं. ब्लॅक कलरची कुर्तीज अतिशय सुंदर दिसतात. वेगवेगळे पॅटर्न्स ट्राय केल्यानंतर, अनारकली ट्राय केल्यानंतर, स्ट्रेट फिट्स ट्राय केल्यानंतर ब्लॅक कुर्तीला टॉप दिसणं हे कोणीही थांबवू शकत नाही. सो ब्लॅक कलरची कुर्ती ही आपल्या पहिल्या क्रमांकाची कुर्ती आहे आणि ती तुमच्याकडे असली पाहिजे. नसेल तर घेऊन या. कुर्ती क्रमांक 2, व्हाईट कुर्ती म्हणजे सफेद रंगाची कुर्ती. आता तुम्ही असं म्हणत असाल, काय अपेक्षा, काळी कुर्ती, व्हाईट कुर्ती असं म्हणतेयस? त्याच्यामागे एक रिझन आहे. व्हाईट आणि ब्लॅक हे दोन्ही असे कलर्स आहेत ज्याला युनिव्हर्सल कलर असं म्हटलं जातं. म्हणजे ते कलर कोणत्याही दुसऱ्या कलरसोबत अतिशय सुंदररित्या जातात. आता व्हाईट कलरची कुर्ती घेत असाल तर ती कोणत्या पॅटर्नची, कपड्याची किंवा कोणत्या वर्कची घेऊ दे, तर मी तुम्हाला सांगेल तर चिकनकरी वर्कची घ्या. का सांगते? कारण की चिकनकरी हे सुंदर वर्क आहे आणि तो प्रत्येकाला खूप छान दिसतो. वेगवेगळ्या सेलिब्रिटीजला मी पाहिलेलं आहे, चिकनकरी कुर्तीसोबत मस्तपैकी एक शॉल अशी गळ्यासरशी टाकून अशी घेतात. त्यासोबत एक साधी ब्लू कलरची जीन्स घालायची आणि खाली ज्योतीज किंवा आपल्या ज्या कोल्हापुरी असतात त्या स्टाईल करायच्या. सोबत एक मस्त झुमके मोठे मोठे, बँगल्स असतील तर तुमच्याकडे बँगल्स घालू शकता. ऑक्सिडाईजच्या ज्या बांगड्या असतात, ज्या खूप साऱ्या मिळतात त्यासुद्धा छान वाटतात. जे एक चंकी मिळतं ते सुद्धा छान वाटतं. तर ते तुम्ही तशा प्रकारे तुम्ही त्याला स्टाईल करू शकता. ऑफिसमध्ये जाण्यासाठी आणि ऑफिसमध्ये घालण्यासाठी तुम्ही एक मस्तपैकी वर्क असलेला प्लाझो किंवा साध्या ब्लॅक प्लाझोवर सुद्धा तुम्ही घातला आणि खाली ज्युती घातली ना, सोबत चंकी जी आपली ऑफिसवाली बॅग आहे ती कॅरी करू शकता. व्हाईट कुर्ती मस्त दिसते. सो व्हाईट कुर्ती तुमच्याकडे असली पाहिजे. कुर्ती क्रमांक 3, एक डिझायनर कुर्ती. बरं, आता जर ते डिझाईन इंडियन टोन्समध्ये असेल आणि इंडियन प्रिंट्समध्ये असेल तर उत्तम. का सांगते? कारण की बऱ्याच वेळा आपल्याला पूजेला जावं लागतं, कोणत्याही फॅमिली फंक्शनला जावं लागतं, अशा ठिकाणी जावं लागतं जिथे फॅमिलीची माणसं आहेत आणि त्यांच्यासमोर आपल्याला जायचं आहे. आपण जास्त काहीतरी शॉर्ट किंवा जास्त काहीतरी फंकी असं घालू नाही शकत. त्यावेळी इंडियन डिझायनर कुर्तीज आपल्या कामी येतात. बरं, आता इंडियन डिझाईनमध्ये पण मला आवडते ती स्पेशल डिझाईन अशी आहे, ती खणाची किंवा साड्यांनी शिवलेले जे कुर्तीज असतात ते इतक्या सुंदर दिसतात. एक तर त्यांचे रंग पिवळा, गडद लाल असतो, मस्तपैकी पिंक असतो. अशा प्रकारे इंडियन प्रिंट असलेली, इंडियन कलर असलेली एक डिझायनर कुर्ती जर तुमच्याकडे असेल तर हे जे सगळे फंक्शन्स असतात, पूजा असू दे, गणपती फेस्टिवल असू दे, कोणाकडे भेटायला जायचं सहज, पण खूप जास्त तयार नाही व्हायचं आणि खूप साधं पण नाही जायचं, त्यावेळी या प्रकारचे कुर्तीज तुम्ही स्टाईल अप करू शकता. आणि आपण कुठेही त्या कुर्त्यांचा वापर केला तरीही ते जास्तही दिसत नाही आणि कमीही दिसत नाही. सो प्रत्येकाकडे एक इंडियन डिझाईनची कुर्ती असली पाहिजे. कुर्ती क्रमांक 4, कलमकरी प्रिंटची कुर्ती. बरं, आज मी घातली आहे ती इंडिगो प्रिंट असं म्हणतात आणि कलमकरी असा पण एक स्पेशल पॅटर्न येतो. इतका सुंदर पॅटर्न येतो, इतके सुंदर ते प्रिंट्स असतात, इतके सुंदर ते कलर असतात. एक तर त्या इंडियन स्किन म्हणजे भारतीय त्वचेवर खूप जास्त छान दिसतात. प्लस
ते इतके सोफिस्टिकेटेड आणि ते टाईमलेस आहे. टाईमलेस म्हणजे असं की कोणत्याही ट्रेंड कसाही असू दे, ते ट्रेंडच्या बाहेर म्हणजे आउट ऑफ ट्रेंड असं जाणार अजिबात नाही आहे. सो कलमकरी प्रिंटच्या कुर्तीज तुमच्याकडे ठेवा. स्पेशली त्या ऑफिसमध्ये खूप जास्त छान दिसतात. तुम्ही एखादा बोहो लुक तयार करायचा असेल, एकदम साधं असं काहीतरी घालायचं असेल, ज्याच्यासोबत आपल्याला खूप जास्त स्टाईल अप पण करायचं आहे आणि खूप साधं-साधं दिसायचं पण नाही आहे, त्यावेळी या प्रिंट्स कामाला येतात. ऑफिसमध्ये स्पेशली जे गव्हर्नमेंट सर्वंट्स आहेत, गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये शॉर्ट कुर्तीज चालत नाही किंवा शॉर्ट स्लीव्सच्या कुर्तीज चालत नाही किंवा मग तुम्ही जीन्स घालू नाही शकत. त्यावेळी कलमकरी प्रिंटची एखादी कुर्ती घातली, सोबत प्लाझो घातली किंवा तुम्ही अशा स्ट्रेट फिट पॅन्ट्स ज्या येतात, त्या पॅन्ट्स घेतल्या. लेगिंग्जही ट्राय करू शकतात, पण माझं असं म्हणणं आहे की आत्ता लेगिंग्ज आउट ऑफ ट्रेंड आहेत. सो तुम्ही लेगिंग्सच्या ऐवजी तुम्ही प्लाझोवर ट्राय करा. स्ट्रेट फिट पॅन्ट्स असतात, त्यासोबत ट्राय करा. डेफिनेटली त्या छान दिसतात. कलमकरी प्रिंट हे माझ्या स्पेशली फेवरेट आहेत. माझ्याकडे बरेच कलमकरी प्रिंट्सच्या कुर्तीज आहेत. मी कधीतरी तुम्हाला माझं कुर्ती कलेक्शन नक्की दाखवेन. जर तुम्हाला हा व्हिडिओ किंवा अशा प्रकारचे अजून व्हिडिओ काही पाहिजे असतील कुर्तीज रिलेटेड, तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये समजवा. आता आपण वळूयात आपल्या कुर्ती क्रमांक 5 कडे. एक सुंदर कॉटन कुर्ता. बरं, आता कलमकरी प्रिंट्समध्ये ब्लॅक किंवा व्हाईट यामध्ये सुद्धा कॉटन कुर्तीज आपण घेऊ शकतो. मी स्पेशली हा वेगळा टॉपिक किंवा हा वेगळा पॉईंट का घेतला, कारण की बऱ्याच लोकांकडे कॉटन कुर्तीजचं कलेक्शन कमी असतं. खरं सांगते, मी कॉटन लवर आहे. माझ्याकडे कॉटनचा ढीग पडलेला आहे. माझे टी शर्ट, माझे टॉप्स, माझ्या पॅन्ट्स ऑलमोस्ट कॉटनच्या असतात. कॉटन हे एकतर ब्रीदेबल म्हणजे आपण इतकं पातळ कापडामधून खूप छान श्वास घेऊ शकतो आणि खूप चांगलं असतं आपल्या त्वचेला. आपल्या त्वचेसाठी, आपल्या त्वचेच्या हेल्थसाठी कॉटन हा प्रकार खूप जास्त चांगला असतो. म्हणून मी कॉटन प्रिफर करते आणि कॉटनमध्ये गरमी नाही होत. उन्हाळ्यामध्ये स्पेशली आता इतकं कडक ऊन आहे बाहेर, त्यावेळीसुद्धा तुम्ही कॉटन कुर्तीज वापरू शकतात. आता विषय आला कोणत्या कलरची कॉटन कुर्ती घ्यायची. बिनधास्त तुम्ही इंडियन टोन्सच्या कॉटन कुर्ती घेऊ शकता. त्यात ब्लॅक व्हाईट येतच, अजून येलो कलर येतो, पिंक कलर येतो, डार्क ब्लू कलरसुद्धा ऑफिस वेअरसाठी खूप जास्त सुंदर दिसतं. कधी कधी प्रिंटेड कॉटन कुर्तीजसुद्धा येतात, त्या पण तुम्ही ऑफिससाठी वापरू शकता. इतक्या सुंदर दिसतात, इतक्या एलिगंट दिसतात, वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल करू शकता. तुम्हाला जर कुर्तीजच्या स्टायलिंगचा पण व्हिडिओ हवा असेल तर तो मी ट्राय करते घेऊन यायचं. कॉटन कुर्तीजला फक्त एक काळजी घ्यायची की त्याला धुण्याच्या अगोदर म्हणजे जेव्हा तुमचं फर्स्ट वॉश असेल, पहिल्यांदा जेव्हा त्याला धुता तेव्हा ते थोडंसं मीठ टाकायचं, गरम पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये 5 ते 10 मिनटं भिजत घालायची आणि तशीच काढून सरळ सुकत घालायची. यामुळे काय होतं, कॉटनचा जो कलर जात असतो तो थोडा कमी प्रमाणात जातो. पण जर तुमच्या कॉटन कुर्तीचा कलर जात नसेल तर ते 100% कॉटन नाही आहे. आता कॉटनमध्ये खूप सारे मिक्सेस पण येतात. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ते तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. फक्त आपल्या अंडरटोनचा विचार करून, आपल्याला काय सूट होतं, कोणता पॅटर्न छान दिसतो, आपल्या बॉडी शेपचा विचार करून तुम्ही ह्या सगळ्या कुर्त्या विकत घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे असेल तर त्याला वेगवेगळ्या स्टाईल करू शकता. अशा प्रकारे आपण आलो आहोत व्हिडिओच्या शेवटाकडे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. नक्कीच लवकरात लवकर मी कन्सिस्टंट पण राहण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओज पण आणण्याचा प्रयत्न करेल. आत्ता येते. बाय.